श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे 31 मनाला भिडणारे संदेश. बाळा, तुझ्या मनात जे विचार सतत तुला सतवतात ना, त्यांच्यापासून पळू नकोस. माझ्याकडे ये आणि मन मोकळं कर. तुझ्या मनाची प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू ज्या गोष्टींसाठी रात्रंदिवस विचार करतोयस ती गोष्ट माझ्या नजरेपासून लपलेली नाही. आज परिस्थिती तुझ्या मनासारखी नसली तरी उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. धीर धर. मी तुला तुझ्या मार्गावर एकटं सोडणार नाही. तू मनात म्हणतोयस ना, स्वामी, माझंच असं का होतं? बाळा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांसाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून आज फक्त एवढंच कर. माझं नाव घे आणि मन शांत ठेव. बाळा, ज्यांच्यासाठी तू इतका त्रास करून घेतोयस ना, त्या गोष्टीपेक्षा तुझं मन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वतःला हरवू नकोस. थोडं थांब, खोल श्वास घे आणि मन श्री स्वामी समर्थ. तुला वाटतंय की तुझ्यासाठी सगळं मार्ग बंद झाले आहेत, पण बाळा, एक मार्ग बंद झाला म्हणून प्रवास संपत नाही. कधी कधी नवीन वाट दिसण्यासाठी जुनी वाट सोडावं लागते. श्रद्धा ठेव. बाळा, तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसतंय. तू लोकांसमोर हसतोय, पण मनात किती वेदना आहेत हे मला माहीत आहे. आज माझ्यासमोर तुझं मन मोकळं कर आणि मग थोडं हलकं हो. ज्याचं उत्तर तुला माणसांकडून मिळालं नाही त्यांच्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. तुझ्या हातात एकच गोष्ट आहे, तुझे कर्म आणि तुझा विश्वास. ते चांगले ठेव. बाळा, तू ज्या व्यक्तींच्या एका शब्दांसाठी इतका बेचैन होतोयस ना, स्वतःची किंमत विसरू नकोस. कोणीतरी तुला समजून घेतलं नाही म्हणून तू कमी होत नाहीस. माझ्या दृष्टीने तू इतकाच मूल्यवान आहेस. तुला वाटतंय की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही, पण बाळा, प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाहीत. तुझ्या मनातून निघालेला एक छोटासा भावही माझ्यासाठी पुरेसा आहे. बाळा, प्रत्येक सकाळ नवी संधी घेऊन येते. काल काय झालं याचा भार सोडून आजच्या दिवसांवर ठेव. नकोस उठ. माझं नाव घे आणि पुन्हा सुरुवात कर. तुझ्यात अजून खूप काही करण्याची ताकद आहे. तुझ्या मनात सतत एकच प्रश्न फिरतोय, हे कधी बदलेल? बाळा, बदलायची घाई करू नकोस. स्वतःमध्ये बदल सुरू कर. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःची पावले पुढे टाक. मी तुला संकटांपासून कायम दूर ठेवण्यास वाचन देत नाही, पण संकटातून शिकण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद तुझ्यात आहे, हे तुला नक्की आठवण करून देईन. धीर धर. बाळा, ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्याबद्दल सतत विचार करून स्वतःचं मन जाळू नकोस. मनातला राग सोड. क्षमा म्हणजे त्याची चूक योग्य ठरवणं नाही, स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात उशीर होतोय म्हणून निराश होऊ नकोस. प्रत्येक गोष्ट आपल्या ठरवलेल्या वेळात सुंदर दिसते. आज तुला जे समजत नाही त्याचा अर्थ कदाचित उद्या तुला कळेल. तू म्हणतोयस ना, स्वामी, मला फक्त एकच संकेत द्या. तर हा संकेत लक्षात ठेव. भीतीपेक्षा विवेक मोठा, निराशेपेक्षा आशा मोठी आणि अडचणीपेक्षा तुझं धैर्य मोठं आहे. पुढे चालत राहा. बाळा, मनातलं दुःख लपवून ठेवू नकोस. माझ्यासमोर येताना मोठा होण्याचा अभिनय करू नकोस. जसा आहे तसाच ये. तुझ्या असूनही माझ्या चरणी जागा दे आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक आले आणि निघून गेले, त्यांना धरून बसू नको. काही नाती आपल्याला आनंद देतात तर काही आपल्याला शिकवण देतात. दोन्हींची किंमत असते. बाळा, आज तुला स्वतःवरचा विश्वास उरलेला नाही, पण लक्षात ठेव, तू याआधीही अनेक कठीण दिवस पार केले आहेत. हा दिवसही निघून जाईल. माझं नाव घे आणि पुन्हा उभा राहा. तू जे स्वप्न मनात जपून ठेवलं आहेस ना, त्याची थट्टा करण्याकडे लक्ष देऊ नको. स्वप्न तुझं आहे, मेहनत तुझी आहे आणि प्रवासही तुझाच आहे. शांतपणे काम करत राहा. बाळा, तुझ्या मनाला सतत भीती वाटते की काहीतरी वाईट होईल. प्रत्येक विचार सत्य नसतो. मन घाबरलं म्हणून भविष्य ठरवत नाही. वर्तमानात राहा. योग्य निर्णय घे आणि माझं स्मरण कर. तू मला म्हणतोयस ना, स्वामी, आता माझ्यात काही उरलं नाही. बाळा, तुझ्या अजूनही आशा आहे, म्हणूनच तू माझ्याकडे आलास. त्या आशेला जप. छोटा पाऊल टाक पुढे, पण पुढे टाक. कधी कधी उत्तर मिळत नाही म्हणून
शांतता हीच शिक्षा आहे असं समजू नकोस. काही वेळा शांततेच आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येतं. थोडे शांत बस, तुझं मन तुला बरंच काही सांगेल. बाळा, तुझ्या कष्टांचं फळ लगेच दिसत नाही म्हणून मेहनत सोडू नकोस. बीज जमिनीखाली असताना झाड दिसत नाही, पण त्याची वाढ थांबलेली नसते. तूही तसाच प्रयत्न करत राहा. ज्या दिवशी तुला वाटेल की माझ्यासोबत कोणीच नाही, या दिवशी आरशात स्वतःकडे बघ. स्वतःची साथ सोडू नकोस आणि माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. मनाला पुन्हा धीर दे बाळा. तुझ्या मनाला एक छोटासा प्रश्नही माझ्यासाठी मोठा नाही, पण त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे कर, बाकी वेळेवर सोड. तुला वाटतंय की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे, पण बाळा, नशिबाची वाट पाहून बसू नकोस. तुझ्या हातातील प्रयत्नांना सुरुवात कर. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येतो. तू माझ्याकडे फक्त मागण्यासाठी येऊ नकोस बाळा. कधी कधी फक्त माझं नाव घेण्यासाठी ये, कारण मनाला आधार मिळाला की अनेक अडचणींचा सामना करण्याची ताकद स्वतःमध्ये सापडते. बाळा, आज जे हरवलंय त्याचा विचार करत बसलास तर उद्या काय मिळू शकतं हे दिसणार नाही. मागे वळून पहा, पण तिथेच थांबू नका. तुझा पुढचा अध्याय अजून लिहायचा आहे. तुझ्या मनातला हा प्रश्न घेऊन तू माझ्यापर्यंत आलास ना, तर आज एवढंच लक्षात ठेव. घाईत निर्णय घेऊ नकोस, रागात शब्द बोलू नकोस आणि दुःखात स्वतःला एकटं समजू नकोस. बाळा, कमळ चिखलात उमगतं म्हणून त्याची सुंदरता कमी होत नाही. तसंच तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी तुझ्यासाठी चांगुलपणा कमी होत नाही. परिस्थितीपेक्षा स्वतःला मोठं ठेव. आता डोळे मिट बाळा. मनातला तो एक प्रश्न माझ्या चरणी ठेव आणि काही क्षण शांत राहा. उत्तर लगेच शब्दात मिळतच असं नाही. कधी ते एखाद्या योग्य विचारांतून, योग्य निर्णयातून किंवा योग्य वेळी मिळणाऱ्या संधीच्या रूपाने समोर येईल. तू फक्त विश्वास, संयम आणि चांगला कर्म सोडू नकोस. मी तुझ्या श्रद्धेत आहे. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.